पत्नी होती आणि बाबा रामदेवनी माझा योगा बघितल्यानंतर म्हणले की बेटा तुम्हारी शादी हुई है नहीं तो हम तुमको ही बाबा बना देते मतलब बाबा जी हमारी भेट थोड़ी लेट हुई अगर पहिली होती तो मी शादी नाही करत होतील का कुणाला चांगलं वाटतंय कुणाला खराब वाटतंय हे बघण्यापेक्षा मी काय म्हणत असतो समाजाला काय आवडतंय हे बोलण्यापेक्षा समाजाला काय आवश्यक आहे किंवा काय गरजेचं आहे हे बोलणं लोकप्रतिनिधींना अतिशय गरजेचं आहे। पण एक झालं की 2 दिवसापूर्वी डॉक्टरनी 40 तुमचं पार झालं म्हणून चष्मा दिला म्हणून थोडंसं मलाही साहित्यासारखं वाटायला लागले तोही संकोच थोडासा दूर झाला माझा। महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा पुणे यांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रातील साहित्य कला संस्कृती या क्षेत्रात कार्य करणाऱ्या जवळपास 75 संस्था यांच्या वतीनं सुप्रसिद्ध विचारवंत आणि 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपादजी सबनीस साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जे गौरव करण्याचा सन्मान करण्याचं आयोजन केलंय या ज्यांच्या हस्ते हा सन्मान होतोय ते भारत देशाचे सुपुत्र आणि सर्वसामान्य लोकांशी कशा पद्धतीने नाळ जोडून त्यांची प्रत्येक बारीक सारीक माहिती घेऊन मला वाटतं आमच्यासारख्या तरुण राजकारण्यांना आणि इथून पुढच्या कित्येक पिढ्यांना जे आदर्श म्हणून आहेत असे पद्मविभूषण माननीय शरदचंद्रजी पवार साहेब या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्माननीय भारत सरकारचे माजी गृहमंत्री सुशील कुमारजी शिंदे साहेब आदरणीय कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांचे परम मित्र उल्हासदादा पवार साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांतजी दळवी त्याचबरोबर मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेबजी जाधव आमदार कैलासजी पाटील साहेब विश्वासजी पाटील साहेब कृष्णकुमारजी गोयल रवींद्रजी डोमाळे सुनीलजी महाजन सचिनजी इटकर त्यांच्या माध्यमातून हा समारंभ या ठिकाणी आयोजित केला जातोय आणि सबनीस साहेबांच्या सौभाग्यवती सौ ललिताताई मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि आपण सर्व समोर उपस्थित वडीलधारी मंडळी बंधू आणि भगिनी खरं बघायला गेलं तर इथं बोलायचं म्हणलं कारण पवार साहेब पण एक झालं की 2 दिवसापूर्वी डॉक्टरनी 40 तुमचं पार झालं म्हणून चष्मा दिला म्हणून थोडंसं मलाही साहित्यासारखं वाटायला लागले तोही संकोच थोडासा दूर झाला माझा। खरं बघायला गेलं तर सबनीस साहेबांचा परिचय माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी करून दिला त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली आणि माझा प्रयोग असा आहे की धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा 3 जिल्ह्याचा मिळून आहे। धाराशिव जिल्हा पूर्ण येतो सोलापूर जिल्ह्यातलं बार्शी विधानसभा येते आणि लातूर जिल्ह्यामधला औसा विधानसभा ज्या विधानसभेमध्ये निलंगा तालुक्यातली काही गाव आहेत त्यात हाडोळी सुद्धा गाव आहे त्यामुळे माझे मतदार असलेले सबनीस साहेब आहे ते सुद्धा मला आवडून या ठिकाणी करावं असं वाटतो। जवळपास 77 पेक्षा जास्त ग्रंथ साहित्य सबनीस साहेबांनी लिहिलं 580 पेक्षा जास्त पुस्तकांना प्रस्तावना त्यांनी दिली। त्याचबरोबर मला वाटतं रजाकाराचा काळ नुसता आठवला तरी कारण भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जवळपास 1 वर्ष उशिरा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आणि तो सगळा संघर्ष मला वाटते पूर्ण मराठवाड्याने त्या ठिकाणी बघितलाय आणि त्या संघर्षामध्ये अगदी बंदूक घेऊन ज्यांनी रजाकारांच्या विरुद्ध लढा दिला त्याच्यात सबनीस साहेबांचे वडील होते आणि कैलासदादांनी जे म्हणलं ते अगदी बरोबर आहे की त्यांनी बंदुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी रजाकारांच्या विरुद्ध लढा दिला आणि सबनीस साहेबांनी लेखणीच्या माध्यमातून समाज व्यवस्थेतल्या रूढी परंपरा वाईट ज्या आहेत त्याच्या विरुद्ध लढा दिला अशी मोलाची समीक्षा त्यांनी केली। आज ते माझ्या जिल्ह्याचे भूषण आहेत मराठवाड्याचे भूषण आहेत याच्या बाबतीत आम्हाला अभिमान आहे आणि इथं भाष्य करत असताना मला सांगायचे परवा आमची देहरादूनला एका कमिटीची मीटिंग होती आणि जात असताना दिल्लीच्या त्या VIP लॉन मध्ये मला बाबा रामदेव भेटले आणि मग
आणि मग त्यांना भेटीचा योग आला. माझी पत्नी होती आणि बाबा रामदेवनी माझा योगा बघितल्यानंतर म्हणले की बेटा तुम्हारी शादी हुई है नहीं तो हम तुमको ही बाबा बना देते. माझी पत्नी माझ्यासोबत होती त्यामुळे म्हणजे माझ्या योगा अभ्यासावर तेवढं ते प्रभाव. म्हणलं बाबाजी हमारी भेट थोडी लेट हुई अगर पहिली होती तो मी शादी नहीं करता. आज इथं सुद्धा सबडे साहेबांच्या सौभाग्यवतींना पवार साहेबांनी अगदी आवर्जून सांगितले की त्या खाली बसल्यात वर बोलून घ्या. कारण कुठल्याही यशस्वी माणसामाग मला वाटतंय त्यांच्या अर्धांगिनीचा इतका हात असतो की त्याचं आपण मला वाटतं मूल्यमापन किंवा शब्दात वर्णन करू शकत नाही. आणि त्याला योग्य नाही तेव्हाच होता की ललिताई जेव्हा त्यांच्या बाजूला येऊन बसतील आणि त्यांचा सुद्धा सन्मान त्यांच्या बरोबर होईल. कारण पूर्ण आयुष्यामध्ये कायमस्वरूपी साथ देणारी आपल्या अर्धांगिनीच असते. आणि आज त्या दोघांचाही सन्मान पवार साहेबांनी अगदी आवर्जून सांगितलं. आणि खुर्चीच्या बाबतीत तसा मोह नाहीच साहेब. मला कधी आयुष्यात मी ठरवलं नव्हतं आमदार साधं सरपंच व्हायचं ठरवलं नव्हतं तर काय ते अपघातानं पुन्हा सगळ्या गोष्टी करायची वेळ आली. आणि सर्वसामान्य लोकांच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादानं एकदा आमदार आणि आता दुसऱ्या वेळेस खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. साहेब मी कायमस्वरूपी तुम्ही आल्याच्या नंतर मी एक वाक्य सारखं वापरतो की मी ह्या तरुण पिढ्यातला एकमेव माणूस आहे की ज्यांना बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सहवास लाभला, सुशीलकुमारजी शिंदे साहेबांचा त्या ठिकाणी सहवास लाभला, त्याचबरोबर पवार साहेबांचा सहवास लाभला आणि विलासरावजी देशमुख साहेबांचाही सहवास लाभला. त्यांच्यातनं लक्षात आलं मला नेहमी आज लोक म्हणजे आज आता माझ्या गोपीनाथ मुंडे साहेबांचा सहवास म्हणजे जेवढे लोकांमधनं तयार झालेलं जे नेतृत्व होतं त्या सगळ्यांचा सहवास मला लाभला आणि त्यांच्याकडनं भरपूर काही शिकायला मिळालं. आता माझ्या पूर्वीचे वक्ते बोलत असताना प्रस्तावना देत ती म्हणले की नगरसेवक सुद्धा भेटायचं म्हणलं तर अवघड असतंय. पण आम्ही हा विचार केला की मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही जर सर्वसामान्य माणसांना त्या ठिकाणी वेळ देऊ शकत असाल तर आम्ही साधे खासदार आहेत आम्हाला त्याला काय फरक पडायला लागलाय. ह्या गोष्टी कधी शक्य होत्या तेव्हा आपण फक्त काहीतरी करायचंय म्हणून दाखवायचं म्हणून करण्यापेक्षा अगदी मनापासून एखादी गोष्ट करतो, हृदयात साठवून करतो आणि ती गोष्ट प्रामाणिकपणे सामान्य माणसासाठी करायची हे जेव्हा ठरवून करतो तेव्हा ती आपसुकच ती तेवढ्या चांगली पद्धतीची होते. सबडी साहेबांचं खरं तर त्या मध्यंतरी त्यांचा ऍक्सिडेंट झाला साहेब. बहुतेक तुम्ही आमच्याकडे साहित्य संमेलनाला येणार होता पण तुमच्या कळमला तुमची तिथं आलेल्या सगळ्या वक्त्यांनी त्यावेळेस उल्लेख केला होता आणि त्यावेळेस तुमची कमी आवाज सर्वांना त्यावेळी झालेला होता ना आम्हा सर्वांना जाणवली. पण एक गोष्ट आहे की त्या अवघड अपघातातून सुद्धा आपण सुखरूप आहात. निश्चितपणे तुमची आवश्यकता महाराष्ट्राला अजून आहे. पुढील काळात कुणाला चांगलं वाटतंय कुणाला खराब वाटतंय हे बघण्यापेक्षा मी काय म्हणत असतो समाजाला काय आवडतंय हे बोलण्यापेक्षा समाजाला काय आवश्यक आहे किंवा काय गरजेचं आहे हे बोलणं लोकप्रतिनिधींना अतिशय आणि ते तुमच्या सगळ्या साहित्यातनं तुमच्या जीवन आचरणातनं आम्ही अनुभवतोय बघतोय आणि आम्ही खरंच नशीबवान आहेत की आज तुमचा सन्मान करण्यासाठी आम्हाला इथं स्टेजवर बसता आलं, तुमचा सन्मान करता आला आणि त्याच्याबद्दल सुद्धा मी संयोजकाचं मनापासून इटकर साहेब तुमचं सुद्धा आभार आणि ऋण व्यक्त करतो. माझ्यानंतर अजून वक्ते बोलणार आहेत बोलण्यासारखं बरंच आहे पण बाकीच्या वक्त्यांना सुद्धा त्यांची मतं मांडायची म्हणून त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फारसा वेळ न घेता सबनीस साहेबांना दीर्घायुष्य लाभो अशी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. अधिकाऱ्यांना वाढलेल्या ढेऱ्या कमी करण्यासाठी व्यायाम व योगा करा असा सल्ला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना भर बैठकीत दिलाय. हे शक्य नसेल तर राजीनामा द्या असंही ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलंय. ओमराजे यांनी पोखरा योजनेच्या आढावा बैठकीत शासकीय अधिकारी यांच्या वाढलेल्या ढेऱ्या पाहून बीपी शुगरवाल्यांनो जरा व्यायाम करा योगा करत जा असा सल्ला दिला आणि नाही जमलं तर राजीनामा द्या असंही ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलंय. धाराशिवमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अंतर्गत विविध योजनेचा आढावा खासदार ओमप्रकाश निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी घेतला. सदर आढावा बैठक जिल्हा आयोजित विभागाच्या सभागृहात पार पडली. लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे कार्यरत असलेले कृषी पर्यवेक्षक जी.एस. सागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना 1 मे रोजी मध्यरात्री घडली होती.
ते निलंगा तालुक्यातील हत्तरंगा येथील मूळचे रहिवासी असून सध्या सास्तूर येथे कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. निधनाची माहिती कृषी विभागाच्या आढावा बैठकीत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांना त्यांच्या संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. खासदार राजे निंबाळकर यांनी दुःख व्यक्त करत अधिकाऱ्यांनी आपल्या तब्येतीसाठी आपली वाढलेली ढेरी कमी करावी म्हणून योगा आणि व्यायाम करा असा सल्ला दिला होता. आता अशातच ओमराजे निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या समोर एका कार्यक्रमात बाबा रामदेव आणि ओमराजे निंबाळकर यांची विमानात भेट झाली. त्यानंतर त्यांनी जो किस्सा सांगितला त्याच्यावर शरद पवार आणि बाकीचे इतर लोक खळखळून हसले. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.